नमस्कार, कसे तुम्ही सगळे मस्त मजेत? आज करू नका. नमस्कार, कसे तुम्ही सगळे मस्त मजेत? जेवण वगैरे झालं का तुमचं? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनाली सावी व्लॉग. मी 4-5 दिवस झाले व्हिडिओ काही काढलेच नाही, आमचे थोडंसं प्रॉब्लेम होता म्हणून. आणि परत सांगितलं तर परत म्हणतील की झालं ह्यांचं नाटक सुरू वगैरे वगैरे वगैरे, म्हणून मी काही काढलंच नाही का. म्हणजे व्हिडिओ 4-5 दिवस काढलेच नाही. आणि आजचं व्हिडिओ काढायचं पण कारण आहे का, तर ते सगळ्यांपर्यंत ते नाही का गोष्ट गेली पाहिजे, पोचली पाहिजे, म्हणून मी आज व्हिडिओ काढते. तर आम्ही आहे ना उर्सला, म्हणजे उर्स आहे ना, गावाकडे जत्रा म्हणते, तिथं पण उर्स पण म्हणतात आणि जत्रा पण म्हणतात. कोण उर्स म्हणतं, कोण जत्रा म्हणतं. तर आम्ही इथं उर्सच म्हणतो. वडगाव शिरीचा उर्स होते. जे पुण्यात असेल त्यांना माहीत असेल वडगाव शिरीचा उर्स. तर वडगाव शिरीत आम्ही उर्साला गेलतो. आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी गेलो आम्ही, तेव्हा काही सामान वगैरे घेतलं नाही. माझ्या मुलाला एक ड्रेस घेतला, मला थोडंसं सामान नाही का कानातले वगैरे घेतले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणलं की नाही का त्याला अजून कपडे बघू, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी चाललो, म्हणजे गेलो तिथं. आणि उगा तिथं आम्ही बाहेरच सुदेश आत बघितलं, म्हणलं लय गर्दी आहे, तर मी गाडी लावतो, तू इथंच थांब. म्हणलं ठीक आहे. तिथं सुरुवातीलाच कानातले वगैरे येते नाही का होते, तर मी म्हणली तर कानातले बघते, गाडी लावून येईन. त्याला म्हटलं इथंच मी थांबते, तू ये. तर ठीक आहे म्हणलं. त्याने गाडी लावायला गेला आणि मी तिथं कानातले वगैरे बघत बसले. माझ्या मुलाला एका हातात कड्यावर घेतलेलं मी, का तर गर्दीत मी कधी खाली सोडत नाही. हे वरडू नको, वरडू नको, गप. आहे दादा, वरडायला नको राव. तेच ना, गर्दी खूप होती. परवा ना इतकी म्हणजे खूप गर्दी होती. पहिल्या दिवशी नव्हती, पण दुसऱ्या दिवशी खूप गर्दी होती. तर मला इतक्या गर्दीत आहे ना गाडी पण आत नाही जायला भेटणार. आणि सुरुवातीला आम्ही चाललो ना, तिथं बाहेर इतकी गर्दी नव्हती, आतमध्ये खूप गर्दी होती. तर मी तिथं म्हणलं नाही का, आत गेले तर सुदेश कुठं शोधत बसेल, म्हणून मी तिथंच कानातले बघत बसले. आणि माझं तिथंच थांब, जास्त हा ना, जाऊ नको. मला तिथंच थांब, मी तिथंच थांबलेले. आणि कड्यावर माझ्या मुलाला घेतलं मी, गर्दीत काय त्याला खाली सोडत नाही. मी कड्यावर त्याला घेतलं आणि सगळं कानातले वगैरे बघत बसले. म्हणलं क्लिप वगैरे काय काय बघा. तर बघत बसले, तर एक माणूस आला, मागून माणूस आला. आणि माझ्या हातात मुलगा होता आणि गर्दी होती, तर धक्काबुक्की लागते येते आणि दुसरे पण सामान वगैरे बघतात ना, तर मला काही कळलं नाही. मागून आला आणि त्यांनी माझ्या मुलाचं गळ्यातलं कापलं आणि थोडंसं काही राहिलं असं ना धागा, तर त्याने असं वडला ना, माझा मुलगा असं झाला आणि एकदम घाबरला तो आणि माझ्याकडे बघितला आणि रडायला लागला. तेव्हा नाही रडला तो, घाबरला तो आणि माझ्याकडे बघितलं. तर मी म्हणलं हात वगैरे नाही का, त्या हातात ते बघा तुम्ही, त्याच्या हातात मण्या येत नाही का सोन्याच्या, तर आणि कानात पण आहे त्याच्या आणि गळ्यात पण आहे. मी म्हणलं हाय मुलगा, पण मला हाऊस आहे घालायची, तर म्हणलं थोडा दिवस घालते, 2-3 वर्षापर्यंत, मग नंतर काढून ठेवन. म्हणून मी बघितलं, पहिलं हातात बघितलं, तर हातात होतं. तर माझ्या एकदम मनात नाही का डोक्यात आलं की गळ्यात बघावा. गळ्यात बघितलं तर गळ्यातलंच नाही. आणि त्या माणूस गळ्यातलं तोडून त्याला कळालं की मला कळालं म्हणून, तर एकदम ते बाजूला येऊन माझ्या थांबला, तिकडनं असं फिरून बाजूला येऊन थांबला. पण मग मी बघितलेलं त्या माणसाला, म्हणलं ह्योच आहे. मी पटकन त्याचा हात धरला, म्हणले गळ्यातलं दे. मी माझा मुलगा एक हातावर आणि नाही का कड्यावर, आणि त्याला पटकन एक हाताने हात धरला आणि म्हणले माझं गळ्यातलं दे लवकर, माझ्या मुलाचं गळ्यातलं तोडलेलं. ते एकदम घाबरला. हे मित्रांनो, ते लॉकेट स्वामी समर्थांचं, इथं बघा, हे स्वामी समर्थांचं आहे. स्वामी समर्थ कधी नाही वाईट होऊन देणार. हे बघा, हे काही खूप महाग नाही, काही नाही. त्यावेळेस आम्ही 8,000चं घेतलं. आता सोनं महाग आहे, तर आता काही थोडंसं 2-3 हजार रुपये जास्त भेटले असते. जर तोडलं असतं तर त्याला फाशी बसली असती माझ्या मुलाला. पण त्याने पहिले इथं कापलं वाटतं, आणि एक राहिलं होतं, असं एक राहिलं होतं, थोडंसं राहिलं होतं. तर त्याने असं होडलं तर ते मान अशी झाली. आणि त्याच्या इथं लागलं पूर्ण, इथलं नाही, ह्या साईडला नाही, पण ह्या साईडने त्याच्या गाळ्यातलं असं ओढलं ना, तर ह्या साईडने इथनं पूर्ण लाल. परत इथं त्याचं आहे ना असं इथं लाल ते नाही का पॅन्डेल आहे ना, ते ना इथं लागलं असेल वाढताना, तर इथं सगळं नाही का लाल नक कसं मारतो आपण, तसं इथं लाल. परत तिथं सगळं अशी लाल झालती. तर तिथं सगळं ना का, मी हात धरले, ओरडले, मी एक गाळ्यातलं ते त्याने खाली फेकलं. मी बघितलं त्याच्या हातात ना, त्याने खाली फेकलं. ते म्हटलं माझ्याकडे नाही, इथं खाली पडले. मी उचललं ते, त्याच्या माणसाला हात चोरला आणि मी उचलल्यानंतर त्याला म्हटलं हा गळ्यातलं चोरतो का, म्हणतोय मी नाही चोरलं. आणि चलत गेला आणि पुढं पळाला एकदम तो. मग तिथं सगळे लोक गोळा झाले. मी ओरडले ना, गळ्यातलं चोरतोस का, लहान लेकराचं असं म्हणून. तो पळाला, तेव्हा मला वाटलं तो पळून गेला. पण बिचारे कोणते तिथं भाऊ होते चांगले, तिथले सगळे लोक, त्यांनी बघितलेलं वाटतं, त्यांनी सगळं बघितलेलं की नाही का माझ्या मुलाच्या गळ्यातलं घेताना नाही का मी वरडले, हातात त्याच्या घेतलं, ते सगळं बघितलं. पाठीमागे लागून त्याला धरून आणलेलं त्यांनी. त्या मुलगा त्याच्या मागे गेला. सुदेशला मी तिथं, त्या बाया सगळे गोळा झाले, काय झालं. तर ते दोषात बोलत होते, मुळे लक्ष द्यायचं. मी पण दोषात नाही का वरून बोलत होते, तो पोहून गेला असतं. तर सुदेशला वाटलं तिथल्या बाय
तरी परत परत आला आणि म्हणलं की काय झालं नाही का, कोण काय बोलते. तर मी म्हणलं कोण नाही काय बोलत, आपल्या पिल्यात नाही का पिल्याचं गळ्यातलं एका माणसाने ओढून नेलं. तर ते म्हणलं भेटलं का नाही गळ्यातलं, आणि मुलगा नाही का त्याला काय गायला झालं का, म्हणजे गळ्यात थोडंसं असं खरचटलं. म्हणलं त्याने पटकन त्याला घेतलं बघितलं, पण म्हणलं गळ्यातलं मी घेतलं म्हणलं हातातनं त्याच्या ओढून, सोडलं नाही म्हणलं त्याला. त्याने गळ्यातलं दिलं तेव्हाच मी नाही का त्याने खाली फेकलं. तर तिकडनं आवाज आला की नाही का आणलं त्या चोराला पकडून आणलं. कोणचे बिचारे त्या भावानी गळ्यातलं ते माणसाला बघितलं, त्यांनी आणलं. म्हणलं हेच होता तुमच्या बायकोच्या हातात नाही का, सुदेशला सांगितलं तुमच्या बायकोच्या हातात हे मुलगा होता. आणि वडतानी पण बघितलं, आणि तुमची बायकोने हात धरून त्याने का गळ्यातलं घेतलं ते पण बघितलं. मला माहिती होच माणूस आहे, आणि मी बघितलं तर म्हणलं हा ह्योच माणूस आहे. मग सुदेशने पण त्याला मारला, आणि तिथं इतके 50-100च्या वर जास्त माणसं असतील. ते उरसामध्ये एकतर गर्दी असती. तर त्या बिचाऱ्यांनी सगळ्यांनी मारलं त्याला, सगळ्यांनी मारलं. म्हणजे पोलीस चौकीत न्या. तर मी म्हणलं आता इथं माझ्या हातपाय तर नाही का एकदम गार पडले, थंड पडले, हा थरथर व्हायला लागली. आणि सुदेशला पण काय कळणार, आणि तिथले सगळे मुलं वगैरे सगळे होते त्यांना पण काय कळणार नाही. हे तिथले ते मुलं वगैरे सगळे नाही का मारायला लागले. आम्हाला दोघांना काय कळणार, ते म्हणले चला पोलीस चौकीत घेऊन चाल ह्याला. तर मीच म्हणलं जाऊ दे पोलीस चौकीत नको. आणि तो दारू पिलता म्हणून म्हणलं नाही का जाऊ देत त्यांना द्या सोडून. त्यांनी इथं केली चोरी पण नाही का सोडून द्या. तर तिथले ते माणसं वगैरे म्हणले, आणि सुदेश पण म्हणला आत्ता ह्याला सोडून दिलं ना तर ते अजून मारतील म्हणून त्याला सोडायचं नाही, पोलीस चौकीत चला. आणि तो दारू पिलता मी म्हणलं दारू वगैरे पिला गरीब बिचारा, पण त्यांनी मला काय वाईट वाटलं, माझ्या मुलाला कमी जास्त जर झालं असतं काही, तेच ना गळ्यातलं त्यांनी ओढलं. त्याला एवढं मारलं सुदेशने पण लय मारलं, तिथले मुलांनी पण खूप माझा मारलं. हात सुजला होता मित्रांनो, बघा थोडासा कमी झाला आता. त्याने असं मारलं ना तरी तर त्याचा हात सुजलेला, काय त्याचा हातातलं लागलं का काय लागलं काय माहिती. त्याच्या हातात त्याने घातलेलं कडं घातलेलं, तर त्याने मध्ये हात केला तर असं हाताला लागलं का काय, सुदेशचा हात काल सुजला होता आज कमी झालाय. आणि तिथल्या मुलांनी पण खूप मारलं. मग नंतर माझा भाव आला, तिथलं माझे घरच्या शेजारचे पण 2-3 नाही का माझ्या भावाचे मित्र, म्हणजे माझेच भाऊ समजा, घरच्या शेजारचे भाव मानतात आम्ही, ते तिथं दिसले ओळखीचे. ते म्हणले ते पण आले बघितलं तर आम्ही, तर ते म्हणले काय झालं, म्हणलं असं झालं. त्यांनी पण त्या माणसाला खूप मारलं. आणि माझ्या भावाला फोन केला की नाही का तुझ्या बहिणीचा नाही का असं झाले. मला बारके म्हणते तिथं नाही का गळ्यातले मुलाचं ओढलंय, लवकर ये. लगेच 5 मिनिटात माझा भाव आला. त्यांनी पण थोडंसं मारलं, बघितलं त्याला. ते म्हणलं तू दारू पिलेला आहेस, तुझ्याला देवाने हातपाय चांगले दिलेत आणि तू जवानेस त्याच्यात, तर दारूसाठी 2-3 नाही का पैशासाठी तू असं करतोस. तुला देवाने चांगले हातपाय दिलेत ना, काम धंदा इथे करायला काय होते. म्हणून माझ्या भावाने थोडं मारलं, आणि मग नंतर सोडून दिलं त्याला. पोलीस चौकीत वगैरे काही नेलं नाही, सोडून दिलं. गेला तो निघून. गरीब होता म्हणून आम्हाला गरीब म्हणजे काही वाईट करायचं नव्हतं आम्हाला. तेच ना, वाईट करायचं नव्हतं की त्याला नाही कोगस मारायचं. चुकी अशी केली की लहान लेकराचं. इथं जर काही केलं असतं तर काही वाटलं नसतं बाबा ठीक आहे. पण पहिली गोष्ट माझं आहे ना, पहिली गोष्ट माझं म्हणणं आहे चोरी करावंच नाही, देवाने हातपाय चांगले आहेत ना, चोरी कशाला करायची. आणि माझं जरी त्याने काही चोरलं असतं ना, गळ्यातलं वगैरे वडलं असतं, मला कळालं असतं चल ठीक आहे. पण माझ्या लहान मुलाचं त्यांनी गळ्यातलं वडलं, त्यांनी ते तो कापला असन. इथं दिसतंय निशाण, इथं बघा हे निशाण आहे ना, इथं थोडसे मला वाटते वडलेले, बाकी इथं कापलेलं दिसते. हे बघा, का तर वडलं ना तर हे असे धागे निघते. आणि हे थोडंसं आहे ना धागा आहे बघा, तर हे थोडासा धागा राहिला असेल तर वडला तर ते कटकन दिसून असा माझा मुलगा झाला. आणि आवाज पण आला मला ते तुटलेला. आता ते तुटणार नाही, हे इतकं निब्बर आहे ना, मी ओढून बघितलं तरी ते तुटत नव्हतं, इतकं हे निब्बर आहे धागा. त्यांनी कापला असेल थोडंसं राहिलं तेव्हा त्यांनी वडलं. पण ते छोटा आहे तो 2 वर्षाचा, त्याचा गळा कावळा आहे. 2 वर्षात गळा वडला असता आणि पळून गेला असता, त्याच्या गळ्याला काय कमी जास्त झालं असतं, फाशी बसली असते गळ्याला, तर आम्ही कुठं काय केलं असतं. हा किती अवघड झालं त्यावेळेस, इतकं अवघड झालं ना. तर म्हणून मला नाही का तुम्हाला असं सांगावं वाटलं की तुम्ही कुठं पण गेला तर लहान लेकराला तर लक्ष द्याच. आणि तुम्ही स्वतःहून काही सोन्याची वस्तू कानातले वगैरे गळ्यातलं काय घातलं असेल तर तुम्ही पण लक्ष द्या, काळजी घ्या. का तर मी आहे ना एकदम सावधगिरीने मी कुठं जाते ना तर मी पहिले बघत असते मुलाच्या हातात गळ्यात कानात, का तर कुणी कधी येणार कधी काय घेऊन जाईल ना माहित नाही. आणि त्या माणसाला मारलं, मी म्हणलं मीच वाचवायला होते, म्हणलं भाऊ सगळ्यांना वाचवलं. सुदेशला पण म्हणले बाजूला हो, माझ्या भावाला सुद्धा म्हणलं पाय पडते मी, नको म्हणलं जाऊ दे सोडून. ते सगळे तिथले बिचारे सगळे चांगले लोक, ते म्हणले आता ह्याला सोडलं ना तर हे परत दुसऱ्यांदा असं करणार. आणि ह्याच्या आधी पण असं केलं असं का आपल्याला माहिती आहे का, मुलाला नाही का मारू द्या म्हणून त्याला मारलं. आणि तिथले लोक पण चांगले होते, माझ्या मुलाला पळत आले, पाणी दिलं. तो रडला ना का, घाबरला एकदम माझा मुलगा. त्याला पाणी दिलं, त्याला चॉकलेट वगैरे बिस्किट हे ते आणून दिले. त्याला म्हणले बाजूला व्हा, मला म्हणले पण बाजूला बसा, घाबरू नका हे ते. तिथे लोक पण बिचारे सगळेच चांगले होते. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही कुठंही गेलात ना, कुठं पण, तर तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. का तर इतके लोक आहेत ना. आणि एकदा मी तुळशी बागेत गेलते, तुळशी बागेत पण माझ्या संग असं झालं
गळ्यात मी बॅग नाही का हँडबॅग आहे ना, ते हे होते आणि त्यात काही पैसे होते, थोडेसे होते त्यात, असं नाही की पैसे होते आणि मोबाईल होता माझा, पर्स नाही का. तर चेन उघडली तर मी पटकन असं मागं बघितलं, त्या बाईला पण बघितलं. ती बाईच म्हणते वरून क्या हुआ हिंदी बोलत होती, क्या हुआ. मला कळालं, मी म्हणलं चोर, आजकाल चोर सुटले, तर असं जसं मी काय काय बोलले. आणि नंतर 5 मिनिटांनी 2-3-4 बायांना पोलिसांनी पकडून नेलं तुळशीबागेमध्ये. आणि तिथं माईकमध्ये बोलत पण होते, इथंच नाही का, तुम्ही तुमचं लहान लेकरं गळ्यातलं कानातलं पर्स वगैरे मोबाईल सगळं नीट जपून ठेवा आणि काय चोरलं गेलं तर ह्या नंबरवर फोन करा. तर मी म्हणलं कोणता इथं चोरणार आहे कोण काय, पण पुढं आले आणि माझ्या बाबतीतच तसं झालं. पण मी लगेच पटकन बघितलं आणि पर्स पुढे घेतली तर चेन अर्धी उघडली आणि त्या बाईला पण बघितलं, पण घेतलं नव्हतं काय, तर म्हणून मी शांत बसले. पण माझ्या मुलाचं त्या दिवशी त्यांनी गळ्यातलं घेतलं बघा ना. आणि स्वामी समर्थ महाराज कधी काही वाईट होऊन देणार नाहीत. त्यांनी मला त्या चोराला पकडलं, मी घेतलं पण त्याला मारलं पण, की तो परत दुसऱ्यांदा असं करणार नाही म्हणून. तर तुम्ही पण सगळ्यांनी लक्ष द्या, का तर चोर आजकाल खूप सुटलेत, लय सुटलेत. त्याला पोलीस चौकीत नेलं असतं, पण त्यावेळेस इतकी गर्दी होती आणि माझा हातपाय गळाले आणि मला काहीच कळलं नाही. त्याला मारलं आणि दिलं सोडून. तर तुम्ही पण लक्ष द्या, तुम्ही पण नाही का, म्हणजे लहान लेकराला काय गळ्यात कानात वगैरे असं, आणि लहान लेकराला पण लक्ष द्या, का तर उचलून नेतात लहान लेकराला पण. तर मग आम्हाला खूप भीती वाटली. काल आम्ही गेलतो तरी पण उचला, म्हणजे नाही का, काल लास्ट दिवस होता, तर म्हटलं थोडंसं मुलाला वगैरे घेऊ, तर त्याला अजून 1-2 कपडे नाही का बघितलं, पण खूप गर्दी कमी झाली. सगळे लोक नाही का अर्धे निघून गेलते. परवा खूप गर्दी होती, काल इतके नाही का सामान वगैरे पण विकायला कोण नव्हतं, तरी पण थोडंसं घेतलं. काल पण आलो होतं, आज तर बंदच आहे. म्हणून मला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला वगैरे लक्ष द्या, बस एवढंच मला सांगायचं आहे. का तर खूप लोक आहेत ना, इतके डेंजर लोक कुठून येतात काय माहितीत. आणि तो मराठी बोलत होता, तो माणूस मराठी बोलत होता. माझ्या भावाने विचारलं पण कुठं राहतोस येते, तो मराठी पण बोलत होता. मी व्हिडिओ काढणार होते, पण माझ्या हातात मुलगा, मी घाबरलेली होते, तर माझा फोन पण नाही का बॅगेतच होता, तर मला काहीच समजत नव्हतं, म्हणून मी व्हिडिओ काढलंच नाही. तर मी व्हिडिओ काढणार होते, नंतर लक्षात आलं अरे व्हिडिओ काढायचा होता. पण जाऊ दे, नाही व्हिडिओ काढला. पण मला तेच मी तुमच्यापर्यंत ते नाही का, म्हणजे सांगू तर शकते ना असं असं झालं म्हणून. तर तुम्ही पण सगळ्यांनी नाही का काळजी घ्या.